श्री स्वामी समर्थ. ज्या घरात सुख, समाधान आणि आनंद असतो त्याच घरात माता लक्ष्मी सुद्धा अगदी मनमोकळपणाने राहते, म्हणजेच स्थायी स्वरूपात राहते. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आपल्या घरातलं वातावरण नेहमी आनंददायी ठेवायचं असतं. परंतु जर काही कारणामुळे तुमच्या घरातलं वातावरण सतत बिघडत असेल तर त्याचे एक कारण तुमच्या घरातलं स्वयंपाकघर म्हणजेच तुमचं किचनसुद्धा असू शकतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं काय? घरातलं वातावरण बिघडणं आणि आपलं स्वयंपाकघर याचा काय संबंध आहे? तर वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरातलं वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे आत्ताच तुम्हाला या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातून बाहेर काढून त्या योग्य जागी ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकघरात वावरत असताना काही नियमांचे सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे. तुमच्या किचनमध्ये कोणत्या अशा वस्तू आहे किंवा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच संपू नाही दिल्या पाहिजे, तर याची सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळेल. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपण वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये वावरत असताना किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वावरत असताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याची माहिती मिळवणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यातली सगळ्यात पहिली वस्तू किंवा पहिली गोष्ट म्हणजे शिळं पीठ. बऱ्याच वेळा आपण गव्हाचे पीठ मळतो, त्याच्या पाहिजे तेवढ्या चपात्या करतो आणि राहिलेलं पीठ लगेच फ्रीजमध्ये ठेवून देतो. कधीकधी आपणच मुद्दामून जास्त पीठ मळलेलं असतं की पाहिजे तेवढ्या चपात्या करून राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवू, म्हणजे परत परत कणिकच मळायला नको. तर असं चुकूनसुद्धा करू नका. त्यामुळे काय होतं, आपल्या पोटाच्या तक्रारी वाढतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या तुम्ही करून बघितल्या असतील तर त्या काळपट येतात. शिवाय आपलं वास्तुशास्त्रसुद्धा असं सांगतं की अशा शिळ्या पिठाच्या किंवा फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या केल्यामुळे आपल्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या पत्रिकेतील शनी आणि राहू ग्रह यामुळे तुम्हाला अशुभ प्रभाव देतात. यानंतरची दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचनमध्ये कधीच कोणत्याच प्रकारची गोळ्या औषधं ठेवू नका. बऱ्याच गृहिणींना सवय असेल की आपल्या हाताशी राहावं आणि कधी काही आपलं दुखलं तर आपण पटकन ती गोळी किंवा ते औषध घेऊ, म्हणजे इतर ठिकाणी शोधायचा त्रास नको. पण चुकूनसुद्धा असं करू नका. वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये गोळ्या औषधं ठेवणं खूप चुकीचं आहे. असं केल्यामुळे तुमचा आजार कमी होण्याऐवजी अजून वाढू शकतो. तब्येत बिघडल्यामुळे साहजिकच आपला बराचसा पैसा त्यामध्ये खर्च होतो. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांनासुद्धा सामोरे जाऊ लागू शकतं. त्यामुळे असं चुकूनसुद्धा करू नका. गोळ्या औषधं ठेवलं असतील स्वयंपाकघरामध्ये तर ती लगेच उचला आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्या. यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचा देव्हारा किंवा देवघर कधीही बनवू नका. स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचं स्थान असतं. त्याचबरोबर अग्निदेवतासुद्धा वास करते. जरी आपण अन्नपूर्णा देवीची पूजा किचनमध्ये करत असलो शुक्रवारी, पण तेवढ्यापुरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरातून उचलून किचनमध्ये आणू शकतो. पण त्यासाठी आपलं देवघरच किचनमध्ये असणं हे फार चुकीचं आहे. तुमच्या देवघरासाठी तुम्ही दुसरी जागा निवडू शकता, पण किचनमध्ये देव्हारा किंवा तुमचं घर बांधतानाच देवघर तिथे बनवू नका. कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सात्विक आणि तामसिक असे दोन्ही प्रकारचे अन्न शिजवले जाते. बऱ्याच घरी नॉनव्हेजसुद्धा खाल्लं जातं. जरी कोणाच्या घरी खाल्लं जात नसलं तरी पण महिलांची मासिक पाळी आहे त्यावेळेससुद्धा महिला स्वयंपाकघरामध्ये येऊन स्वयंपाक करत असतात. त्यामुळे अजिबात देव्हारा आपल्या किचनमध्ये असता कामा नये. स्वयंपाकघरामध्ये मंदिर किंवा देव्हारा असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच प्रकारची काचेची किंवा चिनी मातीची भांडी असतात. कधीकधी एखाद्या भांड्याला थोडाफार तडा जातो किंवा त्याचा कोपरा उडालेला असतो. मग आपल्याला ते भांडं टाकून देण्याचे
किंवा फेकून देण्याचं मन होत नाही. पण वास्तुशास्त्र असं सांगतं की तडे गेलेले किंवा तुटलेले फुटलेले काचेचे किंवा चिनी मातीचे भांडे किंवा तुटलेली भांडी असेल किंवा तडे गेलेले जे भांडे असेल ते अजिबात वापरू नका. असं केल्याने आपली आर्थिक स्थिती बिघडते आणि आपल्या डोक्यावर कर्ज होऊ शकतं. त्याचबरोबर परस्परांमधले मतभेदसुद्धा वाढतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये वादविवाद भांडण व्हायला लागतात. तरी ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात चप्पल घालू नका. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये चप्पल घातल्यामुळे घरामध्ये नकारात्मक प्रभाव पडतो. घाण आणि जंतू स्वयंपाकघरात पोचतात. एवढंच नाही तर आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते, म्हणून स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून तिचा अपमान करू नका. आता आपण जाणून घेऊया आपल्या स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या वस्तू ज्या आपण कधीच संपू दिल्या नाही पाहिजे. सगळ्यात पहिली वस्तू ती म्हणजे पीठ. मग ते कोणत्याही प्रकारचे पीठ असो. स्वयंपाकघर हे पिठाशिवाय अपूर्ण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पिठाचा वापर किती पदार्थांमध्ये होतो हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच हे पीठ जे आहे ते संपल्यानंतरच मग आपण दुसरं आणणार, किंवा आपले घरचे गहू असतील तर ते पीठ संपूर्ण संपल्यानंतरच दुसरे गहू किंवा दुसरे धान्य दळून आणू, मग आपलं पीठ तयार होईल असं आपण म्हणतो. तर असं अजिबात करू नका. पिठाचा साठा तुम्हाला लागतो त्यापेक्षा नेहमी जास्त ठेवा, म्हणजे ऐनवेळी तुमची धांदल उडणार नाही. आणि वास्तुशास्त्रसुद्धा याबद्दल असं सांगतं की पिठाचं भांडं कधीच रिकामं ठेवू नये. यामुळे तुमच्या घरातील अन्न आणि धनाची हानी होते आणि तुमच्या प्रतिष्ठेची सुद्धा हानी होऊ शकते. तर पीठ जे आहे ते नेहमी जास्त ठेवा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला लागतं त्यापेक्षा थोडासा जास्त साठा ठेवावा. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे हळद. हळदीचा सुद्धा वापर स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच पदार्थांमध्ये होतो. त्याचबरोबर देवपूजेमध्ये सुद्धा हळद वापरली जाते. अनेक शुभकार्यामध्ये मंगल कार्यामध्ये हळदीचा वापर होतो. हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे असं मानलं जातं. त्यामुळे हळद जर आपल्या घरामध्ये संपली किंवा संपल्यानंतर आपण ती नवीन आणू असं तुम्ही विचार करत असाल तर असं अजिबात करू नका. हळदसुद्धा तुमच्या घरामध्ये नेहमीपेक्षा थोडीशी जास्त ठेवत चला. हळद जर आपण आपल्या घरामध्ये संपू दिल्यानंतरच नवीन आणली तर आपल्या घरामध्ये गुरुदोष लागू शकतो. किचनमध्ये हळद पूर्णपणे संपली तर सुखसमृद्धीची कमतरता आणि शुभकार्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे हळद घेताना सुद्धा ती एखादं पॅकेट जास्तच घ्यायचं आहे. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा पदार्थ किंवा तिसरी वस्तू आपण त्याला म्हणू शकू तर तो आहे तांदूळ. तांदळात लवकर जास्त किडे पडतात, म्हणून आपण ते कधीच जास्त घेत नाही किंवा मग संपल्यानंतर ऑर्डर करू असा आपला विचार असतो. पण वास्तुशास्त्र असं सांगतं तांदूळ हा शुक्राचा पदार्थ मानला जातो आणि शुक्र हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो. त्यामुळे तांदळाचा साठा आपल्या घरामध्ये कमी पडू देऊ नका. तांदूळ संपण्यापूर्वीच लगेच दुसरा ऑर्डर करा, म्हणजे तुमचा तांदळाचा जो डबा आहे तो रिकामा राहणार नाही. यानंतर चौथी वस्तू किंवा चौथा पदार्थ आहे मीठ. मीठ अशी गोष्ट आहे की मिठाशिवाय आपल्या अन्नाला चवच येणार नाही. आणि वास्तुशास्त्रसुद्धा याबद्दल असं सांगतं की घरामध्ये मिठाचा डबा आहे तो कधीच रिकामा नसावा. यासोबतच दुसऱ्याच्या घरचं मीठसुद्धा कधीही मागू नये किंवा संध्याकाळनंतर मीठ मागायला जाऊ नये. तर मीठ जे आहे ते नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याचं काम करतं. त्यामुळे मीठसुद्धा तुमच्या घरामध्ये कधीच संपलेलं नसावं. आता आपण स्वयंपाकघराच्या बाबतीतले वास्तुशास्त्रानुसार अजून नियम जाणून घेऊया. तर स्वयंपाकघरामध्ये कधीही आरसा लावू नका. तसेही स्वयंपाकघरामध्ये आरशाचं काही काम नसतं आणि वास्तुशास्त्र असं सांगतं की जिथे आपण अन्न शिजवतो तिथे तयार होणाऱ्या अग्नीचं प्रतिबिंब हे आरशात दिसता कामा नये. यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद कटकटी वाढतात, परस्परांमध्ये मतभेद होत राहतात. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये चुकूनसुद्धा आरसा लावू नका. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये झाडू ठेवताना तर तो कोणाच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीने ठेवा. त्याचबरोबर झाडू उभा करूनसुद्धा कधीच ठेवू नका.
जर तुम्हाला झाडू ठेवायचा असेल तर तो तुम्ही सरळ स्वयंपाकघर सोडून दुसऱ्या घरामध्ये किंवा दुसऱ्या रूममध्ये ठेवा. दुसऱ्या घरामध्ये याचा अर्थ दुसऱ्या रूममध्ये ठेवा आणि तिथे सुद्धा कुणाच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीनं तो ठेवा. जेव्हा तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये काही स्वच्छता करायची असेल तेव्हा तुम्ही त्या रूममध्ये झाडू आणू शकता आणि वापरू शकता, पण कुणाच्या नजरेस पडेल असा आणि उभा ठेवून झाडू कधीही ठेवू नका. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करत असाल तेव्हा सारखं उठायचं नाही किंवा घरातल्या सदस्यांनी सुद्धा काळजी घ्यायची. कोणी जर जेवत असेल तर त्याला सारखं उठवू नये. जेवता कुणालाही उठवू नये असं म्हटलं जातं, कारण जेवता जर एखादा माणूस सतत उठत असेल किंवा दुसरा माणूस त्याला उठवायला परावृत्त करत असेल तर त्या घरामध्ये माता अन्नपूर्णा कधीच थांबत नाही, तिचा अपमान होतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वयंपाकघरात जेवण करा किंवा तुमच्या हॉलमध्ये किंवा दुसऱ्या रूममध्ये जेवण कुठेही करा, पण जेवण झाल्यानंतर तुमचा हात बेसिनमध्ये जाऊन धुवा. पण जेवत्या ताटामध्ये तुमचा हात कधीच धुवू नका. ज्या ताटामध्ये आपण अन्न खातो त्याच ताटामध्ये हात धुवून अन्नदेवतेचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान करू नका असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं. तर हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. यानंतर स्वयंपाकघरामध्ये पाळण्याचा अजून एक महत्त्वाचा नियम, स्वयंपाकघरामध्ये कधीही जास्त वेळ उष्टी खटखटी भांडी पडू देऊ नका. यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होऊ शकतो, राहू दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये कधीही उष्टी खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू नका. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागणार नाही. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर रात्री झोपत असताना सगळं तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करून झाल्यानंतर पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा किंवा पंती लावायला विसरू नका. असं म्हटलं जातं, माता लक्ष्मी रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी प्रवेश करत असते, तेव्हा तिला आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि टापटीप दिसलं पाहिजे. याचबरोबर तुमच्या पोळ्यांच्या डब्यामध्ये किंवा तुमच्या टोपल्यामध्ये एक तरी भाकरीचा तुकडा आणि थोडीशी भाजी ठेवायला विसरू नका. तुमचं जे भाकरीचं किंवा पोळीचं जे भांडं असेल ते कधीही रिकामं राहू देऊ नका. जेव्हा तुम्ही तुमचा स्वयंपाकघरामध्ये पोळी भाकरी काही करत असाल तर पहिली पोळी किंवा पहिली भाकरी गाईसाठी आणि शेवटची भाकरी कुत्र्यासाठी असं नक्की करत जा. स्वयंपाकघरामध्ये पाळण्याचे अजून काही महत्त्वाचे नियम, तर तुमच्या घरामध्ये जी काही पाण्याची भांडी असतात तर ती नेहमी भरलेली ठेवा, ती कधीच रिकामी राहू देऊ नका. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष लागणार नाही. तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमी पडणार नाही. तुमचं पाण्याचं जे भांडं असतं आणि जिथे तुम्ही भाजी पोळी जे काही करता, जिथे अग्नी तयार होतो, तर पाण्याचं भांडं आणि अग्नीचं ठिकाण हे नेहमी लांब ठेवा. या परस्परांच्या विरोधी असणाऱ्या गोष्टी आहेत. तर तुमची स्वयंपाकाची जी शेगडी आहे आणि पाण्याचं जे भांडं आहे ते एकमेकांपासून लांब ठेवा. यानंतर कोणी जर जेवत असेल तर त्याला दिवसभराबद्दल काहीही त्याला त्रास होईल असं सांगू नका किंवा मग भांडण होईल असं काही बोलत जाऊ नका. यामुळे अन्नदेवता आपल्यावर नाराज होऊ शकते. अन्नपूर्णा माता आपल्यावर रागावून ती निघून जाऊ शकते. त्यामुळे जेवणाऱ्या व्यक्तीला फक्त जेवणाकडेच लक्ष केंद्रित करू द्या. दिवसभरातील कोणतीही उणीधुणी किंवा कोणत्याही वाईट साईट गोष्टी सांगत जाऊ नका. जेवण झाल्यानंतर तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. तसेच जेव्हा तुम्ही पोळ्यांसाठी कणिक मळता किंवा पीठ मळता तर ते पीठ मळून झाल्यावर त्यावर हाताची बोटं उमटवत जा, म्हणजे ते पीठ डायरेक्ट पिंडासारखं दिसणार नाही. तर हा एक नियम तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये पाळायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष लागणार नाही. तर हे छोटे छोटे नियम आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये पाळले तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील, घरात सुख समृद्धी येईल. त्यामुळे शक्य झाल्यास हे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.